लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। सगळीकडे प्रचाराची आणि निवडणुकीची रणधुमाळी सुरू, तशीच हिंगोली लोकसभेची रणधुमाळी सुरू असून प्रचारामध्ये अनेक उमेदवार मग्न, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत निवडणुकीचा प्रचार सुरू। या लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर हे सध्या प्रचार करतात। यावेळी अनेक महाविकास आघाडीचे मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी नागेश पाटील आष्टीकर यांचा फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी आपल्या भाषणातून मार्गदर्शन करताना माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी विरोधकांवर टीका करत धोकेबाज गद्दारांना लाल मिरची लावल्याशिवाय सोडू नका आणि माझे मतदार नक्कीच या 26 एप्रिलला गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत आणि यांना लाल मिरची लावल्याशिवाय सोडणार नाहीत असा खोचक सवाल करत नागेश पाटील आष्टीकर यांना बहुमताने विजयी करा असं आवाहन केलं। यावेळी मंचावर उपस्थित लोकसभेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर, विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, मनोज भैया आकरे, शेख नईम शेख, लाल दिनकरराव देशमुख, संदेश देशमुख, सुनील पाटील गोरेगावकर, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देसाई, काँग्रेस तालुकाध्यक्ष भास्करराव बेंगाळ, द्वारकादास सारडा, जिंतू देशमुख, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष मदन शेळके या मान्यवरांची उपस्थिती होती। प्रतिनिधी सिकंदर पठाण। अजित पवार, एकनाथ शिंदे याचं चिन्ह सोडून घेऊन पळून जाणारा 50 टक्केवाला माझं बोलायचं पुन्हा येईल माझं पुन्हा येईल नाही पुन्हा जाईल आता घरी आमच्या घरी घेतलं ना तसे आपल्या सगळं आपल्याला ते टीमचं म्हणून सांगितलं त्याच्या सगळं काही पक्ष आहेत आपल्या सगळं पक्ष टीम बिगाडा म्हणायचं कामच नव्हतं आपल्याला टीम बिगाडा म्हणायला आता सांग म्हणून तो टीम बिगाडा केल्याशिवाय आम्ही 24 तारखेला थांबत नाही आणि ते आपल्याला 24 तारखेला बोलून दाखवायचं। मला वाटते आपल्याला नागेश पाटलांचं जास्त आहे वेळ भाग्य करायचा फक्त 25 मिनिट आहे तुम्ही जास्त बोलत नाही फक्त एकदा आपल्याला सांगायचं नागेश पाटला काय सांगायचं नागेश पाटलाला काय सांगितलं तुम्ही की तुम्ही ठोके घेऊन फुटायचं नाही मग आपल्याला त्याचा हात घेऊन सांगणं लागेल की ठोके घेऊन फुटायचं नाही आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्याला कोणाची माझी ताकद वाढवावं लागेल का नाही लागल मग माझी ताकद वाढवायची म्हणण्यानंतर आपल्याला या लोकशाही आघाडीचा जो उमेदवार आपल्या काँग्रेस पक्षाने तिथं मान्य केलेला आहे असे आपले नागेश पाटील आष्टीकरांना मतदान करावं लागणार का नाही लागणार मग हे मतदान करायला लागणार असेल तर कोणत्या विषयावर तुम्हाला ठेसा मारणं लागेल एकदा पुन्हा सांगा मला सांगायचंच काम नाही नागेश पाटील उद्या मागे बसून एकदा मोठ्या चिन्हावर आपल्याला एकदा 26 तारखेला या ठिकाणी बटन दाबून नागेश पाटलाला 6 विधानसभा मतदारसंघापेक्षा हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये चांगले शब्द देऊ का नको देऊ शब्दाचा राजकारण भाऊ पाटलाचा शब्दाचा राजकारण शब्द देऊ का सगळ्यापेक्षा जास्त मतदार नाही हिंगोली विधानसभा मतदारसंघात सगळे सांगायचं हातवर करून नागेश पाटील आता मला वाटते मी सांगायची गरज नाही शब्दाचा पक्का आहे याही मला शब्द दिला आता हे काही हटणार नाही तुमची मशाल आज जर समजा तुम्ही निवडून आले म्हणून समजा सगळ्याच्या आवाजाने या ठिकाणी जाहीर करतो आणि या सरकारला आमची ही जनता लाल मिरची लावल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा सांगतो 2 शब्द करतो। आताच्या केंद्राच्या सरकारला शेती काय असते हेच माहीत नाही पवार साहेबांना शेती काय माहीत होती त्या ठिकाणी शेतीचं मोठं अधिवेशन त्या ठिकाणी कृषी अधिवेशन कृषीचं त्या ठिकाणी प्रदर्शन भरलं आणि त्या प्रदर्शनामध्ये कृषी मंत्री त्या ठिकाणी गेले कृषी मंत्र्यांनी झाल्यानंतर यांचे जितके काही उमेदवार आहेत या लोकांची मनस्थिती बदललेली आहे लोक मतदान करण्याच्या मनस्थितीत आहेत पण जे पक्ष सोडून गेले या लोकांना मतदान करण्याच्या मनस्थितीत नाही। तिसरी गोष्ट अशी की लोकांना असं वाटतं की लोकशाही वाचवायची असेल तर जर कोणाला पक्ष सोडायचा असेल तर त्यानं पक्षाचा राजीनामा दिला पाहिजे आणि नंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश केला पाहिजे तरच ही लोकशाही वाचणार आहे। आणि जे लोक पक्ष सोडून गेले यांना ज्या पक्षातून गेले त्या पक्षाला पुन्हा वापस घेऊ नये जर वापस घेतले तर जे नवीन लोकांना जी संधी मिळणार असती
घडत नाही आणि त्याच्यामुळे देशाचा विकास थांबतो. काही लिमिटेड लोकांची प्रगती होते आणि ते लोक गरीब राहतात ते गरीबच राहतात आणि त्याच्यामुळे विषमता तयार होते. या दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल असतील, या हेमंत सोरेन असतील, या 2 मुख्यमंत्र्याला अटक केले. पंतप्रधान 2 वर्षापासून चौकशी चालू होती, पण 2 वर्षात नाही अटक केलं तर इलेक्शन पिरियडमध्ये अटक केलं. काय केलं? कारण त्यांना कुठंतरी प्रचार करता येऊ नये, त्याचे पुढे एक खासदार निवडून येता येऊ नये म्हणून त्यांना अटक केली. इलेक्शन झाले की त्यांना जमानतीवर सोडून देते. अशा प्रकारची हुकुमशाही या देशात चालू आहे आणि हे जर सरकार पुन्हा आलं तर त्यांचं म्हणणं आहे 2047 पर्यंत मी पंतप्रधान राहणार म्हणून. त्याच्यामुळे पुन्हा जसे जिल्हा परिषद इलेक्शन नाही, पंचायत समिती नाही, जिल्हा नगरपालिका नाही आणि कोणतेही आणि विधानसभा नाही, लोकसभा नाही, पुन्हा इलेक्शन घ्यायचंच काम नाही. त्या मोदीलाच म्हणायचं तू मरेपर्यंत पंतप्रधान राहा म्हणून सगळ्यांचं सह्या घेऊन टाकायचं. अशी परिस्थिती या देशामध्ये माणूस आहे. मस्त आपलं कुत्रे घेऊन गेला, मला गोडगोड बोलून गेला आणि माझ्यापासून 20-22 कोटी रुपयाचे कामं केले फुकट, 1 रुपया काही खर्च न करता. आणि मी असा बैठक घेऊन सांगा अधिकाऱ्याला, हे बाबा हे माझ्या सांगतो अहो यायच्याच गावचा डांबर रोड हे आई टाकून केला. आपण तुझीच गाडी तिथून जायच्या हजरा कर पैसे उचलून घ्यायचं फक्त धंदे. आणि मोहा असा सगळा रस पिऊन घेतला आणि मोहा जेव्हा टाइम आला तेव्हा माझ्याच मानकोटीवर बसला. आता आम्ही पक्षाची धरू दोघांचं एकाची तर यानं लावला बत्ती. काय करायचं सांगतो, थोडं सांगावं लागणार. निधी संपत आली की त्याला माहित राहायचं. 2 कोटीची निधी आपली संपत आली की त्याला माहित राहायचं. तेव्हा हे मोठमोठ्या पाटलाला बोलून घ्यायचं गावाच्या, या हातालाही निधी आहे मागा नाही चला 1 लाख रुपये तुम्ही बघा कमी मागूच का मला. आता माया बैठकीत बसलेले 100 माणसं बसले तर 90 माणसं निधीच मागायला. हो आज मी तुम्हाला दुखदारी करायचं ना काही ना कळणार आहे. तुम्ही पत्र द्या म्हणते काय करतो पत्राचं नाही की बाहेर मला नुसतं पत्र आण म्हणाले. आता 10,000 रुपये लोक म्हणाले हे तू बाहेर बसून त्याला सांगाले पत्र दे आता ही काही तुला 10,000 रुपये. आणि मग नायर भाव माझ्या नीतीने काय नाही पण तुम्हाला 1 पत्र तर मागायला आम्ही तुम्हाला काय मागायला तुम्हाला 1 पत्र जे होत नसेल तर काय फायदा आहे. अशा पत्त्या लावलाव माझ्यापासून माणसं नाराज केले. माझ्याच मानगुटीवर बसलं आणि पुन्हा मी पडलो की या जमन पाटाचा कारभाराचा हातात त्याचा पूर्ण असा रस काढून टाकला. त्या बीजेपीचे 2-4 आमदार विरोधात गेले. आता राहिले म्हणजे हे 2 जण जे एक आमदार हे 2 नंबर राहिले माणूस ज्याला त्या मोठा फायदा गेली बा साहेबापाशी म्हणजे हे पडते मला द्या मला तिथे हे पडते. आणि माझ्या मी जरी माणूस पुन्हा मला त्या पैसे आम्ही उभं राहतो मला त्याचा करून मला आता त्याला वाटलं त्या शिंदेला वाटलं बाबा पहिले तर बीजेपीचे गेलेच. आता एवढे हे 2 हे विरोधात गेले मग याला काय करावं घेतो म्हणजे याचा पुरा रस निघून गेला की याच्या मानगुटीवर येत बसलो. पहिलं साहेबाला दिला, तुला मला दिला, तुला आता याला दिला. हे निखळ बैमान लोक असतात, गद्दार लोक असतात, निर्दयी लोक असतात. याला काही वाटत नाही की आपण कोणाचे हाणायलो कोणाचे काय करायलो आणि याचंच खायलो याचंच राहायलो. हे असे निर्दयी लोक आता अशा लोकांना जर आपण मत देत असेल तर बांधवांनो त्या मताचा अपमान आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत. पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.